संविधानाची पदापेक्षा मोठी झाली का तुम्ही? का विचारलं नाही? मी तिथला खासदार आहे का नाही? तर तुम्ही मालक आहोत नाही दादा. का विचारलं नाही? कुणाची नोकरी करायला लागलो? नाही, ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना, त्यामुळं अरे पण लाज वाटली का मला आणून दाखवायला? मला आणून दाखवायला लाज वाटली का? नाही. मग तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटत तसं तुम्ही करणार? तुम्ही कोण आहेत? कुणाचे नोकर आहेत तुम्ही? तुम्ही खासगी माणसाचे आहेत का जनतेचे आहेत? जनतेचे. मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? त्याला हक्क मागायची नोटीस दे. दादा, इथून पुढचे जे आता MMJ टप्पा 3 जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते. आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत नाही, तुम्हाला सांगतो काय असते भाषा ते आणि काय होत ते मी दाखवतो. माझ्याकडे यायचं नाही, अजिबात यायचं नाही तोड दाखवायला. काळ ह्याचा माज आलाय. तुम्हाला कोणी सांगितली पार्टी बाजी करायला? तुला लय राजकारण करायचंय का? नाही दादा. तू नोकरीचा राजीनामा देऊन चल उभा टाक कुठं तरी. तुला काय संबंध आहे? का दाखवलं नाही? तुम्ही कोण घेणार निर्णय सांगा तरी मला. तुमच्या कोणाच्या मेहरबानीमुळे आहे का मी इथं? नाही दादा. मग नोटीस दिली मला. आता एक दिलेला गाठ घेऊ आपण. तुमच्या मनात आहे का? नाही. पैसा शासनाचा वापरायला कुणाचा वापरायला लागला? हो, शासनाचं. मग तर तुम्ही ठरवलंय सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले, विरोधातले कुठले, विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही, सत्ताधारीला विचारायचं. हे चालू केलंय का? चाल नाही दादा, नाही केली तशी. मग माझा मतदारसंघ येते का नाही ते? हो, येतो. मग का दाखवलं नाही? दादा, ते आता MMJ जो टप्पा 3 आहे. अरे काही असेल नाही, तो आता काय दाखवलं का नाही सांगा मला. उत्तर तर द्या ना. मी त्या